नमस्कार मंडळी, सुप्रभात, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश जाधव या यूट्यूब चॅनलवर. तर माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला तुम्ही बघत असाल एक भला मोठा डोंगर. तर हा नुसता डोंगर नसून एक गड आहे आणि ज्याचं नाव कामनदुर्ग असं आहे. आणि ह्याच गडाचे आज आपण सफर करणार आहोत. गडाचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. हसत खेळत गडाच्या दिशेने निघालो. गावातून गडाच्या वाटेवर जायला निघालो. कामनदुर्ग हा भिवंडी आणि वसईच्या हद्दीवर वसलेला एक किल्ला आहे. गडावर आपल्याला जायचं असेल तर कुहे या गावातून जावं लागतं. वाट छान आहे, त्यामुळे चालायला खूप भारी वाटतं. गडावर चढण्यासाठी रस्त्यात कुठल्याही प्रकारची मार्किंग नाही. तुमची दिशाभूल होऊ शकते, म्हणून येताना सोबत गावातून एक गाईड घेऊन या. सकाळी लवकर या. सोबत पाण्याची बॉटल्स, नाश्ता ठेवा. तर आज आपण कामनदुर्ग या गडाची सफर करणार आहोत. वाटेतल्या ओढ्याला दगडी वाटेने पार करत गडावर जायचं. छान. गड आकाराने अगदी लहान आहे, सहज फिरता येतो. दगडांची वाट संपवून आपण आलोय एका छोट्याशा टेकडीवर. गडावर पोर्तुगीजांपासून तर मराठ्यांपर्यंत सर्वांनीच सत्ता गाजवली. उत्तर कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी कामनदुर्ग या गडाचा वापर केला जात होता. झाडाझुडपांचा रस्ता असल्यामुळे आपल्याला चालायला खूप मजा वाटते. गडावर जाणारी वाट दाट जंगलातून जाते. रस्त्याच्या मध्यंतरी आपल्याला कुहे गावचा काही परिसर पाहायला मिळतोय. आता आपल्याला गडाचा चढ जाणवायला लागतोय. 1 तास चालून झाल्यानंतर आपण अशा मळलेल्या पायवाटेवर पोहोचतो. कामनदुर्ग मोहिमेमध्ये अनेक वेळा यशस्वी ठरूनही तो अपयशी ठरला, कारण पाण्याअभावी. राजाने खूप प्रयत्न केले गडावर पाण्याचा साठा करण्याचा, परंतु ते अशक्य झाले. गडावर मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा नव्हता आणि त्यामुळे गडाचं बांधकाम हे करायला जमलं नाही. सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हा गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला होता. खूप चढाव आहे. आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलोय. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरची पूर्ण माती धुवून गेली, त्यामुळे चालायला काही व्यवस्थित जमत नाही. मोठे मोठे खडे निघलेत रस्त्यावर. पण काही का असे ना, आपल्याला चढावं लागेल. एकतर आधीच माझ्या जीवात काही जीव नाही. अर्धी लाकडं मशनात गेलेत. असो, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जर घेतलं तर अंगात ताकद येते. चला, शेवटी गडावर पोहोचलोय आपण. कसा बिसा धापा टाकत एकदाचा गडावर आलोय. आणि गडाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक खूप मोठा स्टोन दाखवतो. पाठीमागे तुम्ही बघू शकता. तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवतो नंतर. तर आज संडे आहे आणि त्याच्यामुळे वसईवरून काही गडप्रेमी पण आलेत या गडाला भेट देण्यासाठी. तेही तुम्हाला दाखवतोय. हा बघा किती मोठा स्टोन आहे तो. सुलका मी म्हणणार नाही, कारण सुलका हा सरळ असतो. हा खूप मोठा दगड आहे. आणि दगडावर पूर्ण एकदम हिरवगार गवत झालंय, त्याच्यामुळं झाकून गेलाय. पण हा खूप मोठा स्टोन आहे.
पाहू शकता तुम्ही. आपण येऊन पोहोचलोय गडाच्या माथ्यावर आणि माथ्यावर काही पाहण्यासारखं आहे का हे आता आपण बघणार आहोत. तसा गडाचा विस्तार जास्त मोठा नाही. गड अगदी सहज फिरता येतो. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक केळीच्या पानांनी बनवलेले झोपडं पाहायला मिळतंय. मस्त शिवून केळीच्या पानांनी आणि हे झोपडं बनवलेलं आहे. ज्या झोपड्याचा वापर गडप्रेमी हे दुपारचं जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी करतात. इकडे छोटीशी दगडी चूल आहे जेवण बनवण्यासाठी. आपण पुढे जाऊन पाहू काय आहे का पाहण्यासारखं. समोर आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्याचा प्रतीक भगवा झेंडा. आकाशामध्ये आपल्याला डोलाने फडकताना दिसतोय. कुठलाही गड जिंकल्यानंतर राजे नाश्ता केला का? नाश्ता झाला. झाला? हो झाला. आता चाललो निघतो. चालले आता. चला येतोय मी पण मागून. पावसाचा जोर वाढलाय वाटतं जरा. पाऊस येईल आता वाटतंय. हा तेच जाऊन तिथे तेवढा परत वर चढून उतरायला येत म्हटलं काय होईल. त्यापेक्षा नेक्स्ट टाइम कामणदूर तिकडनं करताना ते पहिलं करायचं. हे 1.5 तास आले तिकडनं. इकडनं सोपं आहे ना थोडं यायला या साईडने. लेट होईल वाटतं ते खूप खाली उतरायचं. पठार इकडनं जवळ माहिती आलं एवढा खाली. आम्ही खाली जातो. कधी येणार प्लेन? वर गेले का तुम्ही चढ? वर नाही गेलो पूर्ण बस केला. बोललो अजून पठारापर्यंत जायलाच उशीर. तिकडनं म्हटलं परत वर नाही ना. खूप हाड आहे वरती. नाही जमत चढायला. नाही जमत. उतरेपर्यंत आहे ना. हा आम्हाला संध्याकाळी 5 वाजतील. 5 वाजतील ना. हे आता बोलतो 3 तास लागले आम्हाला यायला. उतरताना जरी फास्ट गेलो तरी कमीत कमी 2-2.5 तास लागणार. या साईडने खूप हाड आहे. या साईडने यायचं झालं ना तर इकडनं या कधी पारोल वरून. म्हणजे जे ट्रेकिंग करतात त्यांना हा त्यांना नेहमीची सवय आहे. त्यांना नाही काय बरोबर. हा आमच्यातलं एक गळपटला फक्त. टमटम वगैरे पकडूया लागतंय ना. हा आपल्या विरार फाट्याच्या पुढे आल्यानंतर राईटला सिरसाड आहे ते तिकडे. हा तिकडे मग पारोल आणि पारोलवरून मग टमटम पकडायची आणि चिंबीपाड्याला. हा चिंबीपाडा मेन स्टॉप आहे इकडे यायला. मग चिंबीपाड्याच्या नंतर पुढे आल्यावर कुहे गावात यायचं आणि कुहे गावातून मग इकडे वर यावं लागतं. हा
नाही मी एकटा आलोय. खायला पाहिजे. नाही नको राहू द्या नको. हे गडाची पश्चिम बाजू म्हणजेच वसईचा किल्ला, वसईची खाडी, कामन, खारबाव. हे उत्तरेकडची बाजू. पुढे पूर्व दिशा भिवंडी आणि कल्याण. कल्याण दुर्गाडी किल्ला. कल्याणचे सुभेदार तुम्हाला माहिती असतील. तर जे मोगलांचं सैन्य वसईच्या खाडीतून यायचे ते ह्याच मार्गाने दुर्गाडी किल्ल्यावर जायचे. त्यांना इकडे मध्ये अडवलं जात होतं. आपले जाबाज मराठे त्यांना इकडे अडवून त्यांची लूट करत असत, त्यांची दानादान ओढत असत. आणि हा आपल्या पावलांचा पराक्रम होता. आज संडे आहे आणि बऱ्यापैकी गडप्रेमी आज आले होते. गड सोडण्याआधी तुम्हाला एक आव्हान करतोय. तुम्ही या कामनदुर्ग गडाला जरूर भेट द्या, पण येताना सोबत दारू आणू नका. गडावर मद्यपान करू नका. तुम्ही जर पाण्याच्या बॉटल्स घेऊन आला असाल तर रिकामे झाल्यानंतर रिटर्न घेऊन जा. कारण ह्या गडाला छत्रपती संभाजी महाराजांचे पाय लागलेत. ही जागा पवित्र आहे. हे पावित्र्य आपण राखलं पाहिजे. जे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर कधी नतमस्तक झाले नाही, आपली मान झुकवली नाही, चामड्या आणि चामडी सोलून काढली, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत दाढीचे केस उपटले, जीभ छाटून टाकली, कानात गरम शिसं ओढलं, गरम सळया तापून डोळ्यात टाकले आणि डोळे बाहेर काढले. काय अवस्था झाली असेल छत्रपती संभाजी महाराजांची जरा विचार करा. 40 दिवस राजे उपाशी होते, पण कधीच औरंगजेबासमोर आपली मान झुकवली नाही, नतमस्तक झाले नाही. त्या राजांची ही जागा आहे, त्या राजांचा हा गड आहे. गडाचं पवित्र आपण राखलं पाहिजे. म्हणून कोणीतरी सुंदर लिहून ठेवलंय की देश तेरे पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश तेरे पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. जय शिवराय मित्रांनो.